ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सर. तर नक्कीच जाऊया ऑनगोईंग मॅच कडे. अजून एक बिग बॅटल नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण रंगताना बघतोय. नक्कीच बॉलिंग मार्क वरती नक्कीच आपण जितेश माचीला बघतोय. अजून एक बिग फाईट बिग बॅटल नक्कीच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण बघणार आहोत. नक्कीच मागच्या दोन सामन्यामध्ये अतिशय नक्कीच देखणी स्पर्धा अजूनपर्यंत आपण अजमावतोय. एका बाजूला रकीब 11 तारापूर आहे, तर एका बाजूला नक्कीच आपण बघतोय पालघर पॅकर. दोन बलाढ्य संघ नक्कीच एकमेकांच्या विरोधात आपण लढताना बघतोय. यावेळेस मात्र नक्कीच सॉफ्ट हँडेड तुषारचा विचार केला. कालच्या रात्रीमध्ये मात्र त्यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी झाली. तर एका बाजूला नक्कीच सातपाडी गावाचा सितारा मिस्टर दिवेश पाटील. सध्याच्या हंगामामध्ये अंडरम क्रिकेट म्हणा ओव्हरम क्रिकेट म्हणा जो चांगल्या लयमध्ये तो मात्र नक्कीच आपल्याला फलंदाजी मार्क वरती दिसतोय. जाऊया ऑनगोईंग मॅच कडे. अजूनपर्यंत दोन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. यावेळेस मात्र नक्कीच पुन्हा एकदा सॉफ्ट हँडेड दिवेश मात्र नक्कीच याच शैलीसाठी ओळखला जातो. दिवेशचा विचार केला. मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच एकदम काम माइंड आपल्याला नेहमी खेळताना दिसतोय. आज मात्र नक्कीच पालघर पॅकर संघाकडून मात्र एक चांगली कामगिरी त्याला मात्र करावी लागेल. यारी ग्रुप पालघर एका बाजूला आपण बघतोय, ते एका बाजूला रकीब 11 तारापूर. दोन बलाढ्य संघ जितेश टू तुषार. यावेळेस मात्र फुलर लेनचा चेंडू एसटीच्या मागे मिस्टर आसिफ. पंचांकडे मात्र दाद मागितली जाते. दडपण मात्र पंचांवरती क्रिएट करण्याचा प्रयत्न केला जातोय. विकेटच्या मागे विचार केला. आसिफकडे मात्र एक दांडगा अनुभव आहे. क्रिकेटच्या प्रत्येक टॅक्टिक्स त्याला मात्र नक्कीच माहिती आहे. त्या टॅक्टिक्सचा वापर मात्र मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण होताना बघतोय. यावेळेस मात्र नक्कीच पंचांना या डिसिजन मागे नक्कीच टीम हडल करायला भाग पाडले. 3 पंच मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये बघतोय. एका बाजूला धीरज चिराग, तर एका बाजूला मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण नक्कीच मिस्टर समीरला बघतोय. नॉटआउटचा इशारा नक्की पंच दर्शवतात आणि नक्कीच एक स्माइल आपण बघतोय यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये मिस्टर आसिफ, ज्याच्याकडे मात्र नक्कीच अनुभवाची शिदोरी आहे. येणारे नक्कीच अजूनही 2 चेंडू या षटकातील शेष आहे. जितेश एक चांगला षटक. यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक नक्कीच तैनात आहे. जिथपर्यंत चेंडूला टॅकल केलं जाईल एक धाव नक्कीच निश्चितच कंप्लीट केली जाते. धावांचा विचार केला तर आता मात्र नक्कीच धावून पोहोचेल तब्बल 4 धावेंवरती. 4 ऑन द बोर्ड नक्कीच लगावले जातात. पहिलं षटक आपण प्रगतीपथावरती बघतोय. एका बाजूला नक्कीच रकीब 11 तारापूर आहे, तर एका बाजूला यारी ग्रुप पालघर. दोन बलाढ्य संघ नक्कीच एकमेकांच्या विरोधात आहेत. यावेळेस मात्र नक्कीच पुन्हा एकदा सॉफ्ट हँडेड सिंगल. दिवेश मात्र या पूर्ण षटकामध्ये अजूनपर्यंत संयम दाखवतोय. नक्की चेंडूचा विचार केला. षटकाची झाली मात्र नक्कीच समाप्ती. धावांचा विचार केला. एका षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा नक्कीच धावफलकावरती आहेत. 5 धावा नक्कीच धावफलकावरती आहेत. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. अजूनही ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर दिवेश आणि तुषार अशी जोडी नक्कीच लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपण बघतोय. या कॉम्बिनेशनने मात्र नक्कीच या संघाला कालच्या रात्रीमध्ये विजयश्री पत्करण करून दिले. तीच जोडी आज मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. तर नक्कीच अजून एक लिटिल मास्टर आपण गोलंदाजी मार्क वरती बघतोय. नक्कीच मिस्टर बिगेश मॅन फ्रॉम केळवे मायकोप. मिस्टर बिगेशला मात्र नक्कीच इंट्रोड्यूस केलं जाते गोलंदाजी मार्क वरती. राईट टर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र टॅप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे. प्रयत्न चांगले झालेत आणि काय रिले फिल्डिंग आहे. म्हटलं जातं ना, जिथे तुमच्या कर्तृत्वाची उडी मोठी असते तिथे नशिबाला सुद्धा नतमस्तक व्हावं लागतं. सुरेख स्टॉप. 2 क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपण बघतोय रिले फिल्डिंग आणि काय क्षेत्ररक्षण झालंय. यावेळेस मात्र नक्कीच एक चांगला स्टॉप आपण बघतोय. ऍक्शन रिप्ले नक्कीच आपल्या ऑन स्क्रीन वरती दाखवला जाईल. यावेळेस मात्र नक्कीच एक चांगला स्टॉप आपण बघतोय. यावेळेस मात्र नक्कीच सिंगलने स्ट्राईक अँड रोटेट होते आणि काय अप्रतिम कॅमेरा वर्क आहे. रिले फिल्डिंग मध्ये आपण बघतोय एक चांगला स्टॉप मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच सिंगलने मात्र आपण स्ट्राईक अँड रोटेट होताना बघतोय. यावेळेस मात्र नक्कीच पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा त्याच रिजन वरती चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे, तरबेज आहे.
नक्कीच रब्बानीला आपण बघतोय क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये 2 चांगले स्टॉप. नक्कीच अंडरआर्म क्रिकेटचा विचार केला तर नक्कीच क्षेत्ररक्षण खूप जास्त महत्त्वाचं असतं आणि यावेळेस मात्र नक्कीच सुरेख कामगिरी. 2 चांगले स्टॉप, तब्बल 8 धावा मात्र वाचवल्या जात आहेत रब्बानीच्या माध्यमातून. या 2 चांगल्या स्टॉपचं प्रेशर मात्र फलंदाजावरती किती असणार आहे हे मात्र नक्कीच येणारा काळ सांगेल. चेंडूचा विचार केला, 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. निर्धाव चेंडूची मात्र सांगता केली गेली आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा इंटू द गॅप्स खेळण्याचा प्रयत्न. जितेश मात्र नक्कीच कलेक्शन मध्ये चुकी, तिथपर्यंत मात्र सिंगलने स्ट्राईक अँड रोटेट होते. धावांचा विचार केला, सिंगलने मात्र नक्कीच रोटेट होईल. 7 धावा धावफलकावरती. दुसरं षटक आपण प्रगतीपथावरती बघतोय. नक्कीच रिच टू मनी प्रेझेन्स PBPL सीझन 1चं नक्कीच आपण बघतोय. संस्करण देखणं, आयोजन, नियोजन काय असतं हे मात्र नक्कीच वी स्पोर्ट्स, स्वरा युवा ग्रुप आणि नक्कीच पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. एक देखणी स्पर्धा आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण तिसरा सामना बघतोय, दुसरा दिवस. यावेळेस मात्र चेंडू निघून जाईल इनटू द गॅप्स. 4 धाव्यांसाठी डीजे. धन्यवाद डीजे. यावेळेस मात्र नक्कीच काम आला. पालघर बॉक्स क्रिकेटमध्ये एक चांगला फलंदाज म्हटलं जातं आणि काम आला संयमी खेळाडू म्हटलं जातं. त्याचं प्रात्यक्षिक मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये मिस्टर दिवेशच्या फळीतून येतोय. काय नजाकत मात्र या शॉट मध्ये होती. दिवेशला माहिती होतं केवळ 3 खेळाडू ऑनसाइड रिजन वरती आहेत आणि त्याचा फायदा मात्र पूर्णपणे फक्त नजाकत आणि नजाकत आपण पाहिली आहे स्ट्रोकच्या मागे. धावांचा विचार केला तर नक्कीच 11 धावा, 11. यावेळेस मात्र पेडल स्वीप करण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितली जाते. चला विकेट पासून लांब राहायचे. चला चला प्लीज. पंच मात्र नक्कीच इशारा दर्शवत आहेत. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू यायचं प्लीज ऑफिशियल्स. चला अंपायर्स रिव्ह्यू आहे. चला नक्कीच आपण बघतोय अंपायर्स रिव्ह्यू आहे. चला नक्कीच आपण अंपायर्स रिव्ह्यू बघतोय. नक्कीच देखणं, आयोजन, नियोजन अजून आपण बघतोय PBPL सीझन 1. हॅलो, अंपायरला जेव्हा वाटेल तेव्हा ते रिव्ह्यू घेऊ शकतात. सर्व संघांना पहिल्या दिवसापासून आपण सांगितलेलं आहे, जर डाऊटफुल डिसिजन असेल अंपायरला जेव्हा वाटेल तेव्हा ते रिव्ह्यू घेऊ शकतात. धन्यवाद. चला कोणत्याही प्रकारच्या एक्स्ट्रा खेळाडूला रिव्ह्यू बघणं अलाउड नाहीये. ही ताकीद मात्र आपण नक्कीच कालच्या रात्रीपासून देतोय. नक्कीच ऑफिशियल्स आपल्यासोबत जोडले जातात. लगेचच नक्कीच ऑन स्क्रीन वरती आपल्यासोबत डिसिजन शेअर केलं जाईल. नक्कीच एक देखणी स्पर्धा आपण बघतोय. नक्कीच 2 अप्रतिम स्टँड आपण बघतोय स्वरा युवा ग्रुपच्या माध्यमातून आणि नक्कीच एक विशेष स्टँड आपण बघतोय महिला कक्षाचं. चला नक्कीच ऑन स्क्रीन वरती दाखवलं जाईल. नॉट आउटचा इशारा पंच दर्शवत आहेत. आणि नक्कीच थोड्याच वेळात नक्कीच आपण बघतोय सन्माननीय आदरणीय खासदार पालघर विभागातील राजेंद्र गावित साहेब सुद्धा आपल्यासोबत जोडले जातील. नक्कीच अनेक मान्यवरांची मांदियाळी मात्र आपण नक्कीच कालच्या रात्रीपासून बघतोय. चला नॉट आउटचा इशारा पंचांनी दर्शवलेला मॅच ऑन करायचं प्लीज. पंच विनंती असेल आपल्याला. चला पंचांच्या माध्यमातून हा इशारा. चला प्लीज मॅच ऑन करायचा लगेचच. चला चला प्लीज जास्त वेळ दबडायचा नाहीये. एक देखणं आयोजन, नियोजन नक्कीच अजूनपर्यंत आपण बघतोय. चेंडूचा विचार केला नक्कीच तर शेवटचा अंतिम चेंडू. बिगेस्ट एक चांगलं षटक मात्र प्रगतीपथावरती आहे. यावेळेस मात्र टॅप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फिल्डर बने दर्शक, दर्शक बने फिल्डर. येथे मात्र अजून एक सहकार्य डीजे. धन्यवाद डीजे. तर नक्कीच षटकाचा विचार केला. 2 षटकाची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला
तर नक्कीच 15 धावा धावफलकावरती आहेत. 7.50च्या सरासरीने आपण धावफलक पुढे जाताना बघतोय. चला प्लीज 25 मिनिटाचा अवधी आपल्याकडे, जास्त वेळ मात्र नक्कीच आपण दवडायचं नाहीये. 2 षटकांची झाली समाप्ती. 15 धावा धावफलकावरती नक्कीच आपण बघतोय. एका बाजूला नक्कीच संघ मात्र आपण बघतोय रकीब 11 तारापूर आहे, तर एका बाजूला यारी ग्रुप पालघर. चला स्पीडअप करायचं थोडंसं गेम प्लीज, विनंती असेल. रकीब 11 तारापूर संघ. चला नक्कीच आपण बघतोय मुख्य मंचावरती नाश्त्याची सुद्धा सोय आपल्याला पुरवण्यात आली आहे जनता स्वीट्सच्या माध्यमातून. नक्कीच जनता स्वीट बोईसरच्या माध्यमातून आपण बघतोय. नक्कीच प्रत्येक मान्यवरांची मात्र नक्कीच आपण बघतोय या स्पर्धेमध्ये सपोर्ट करण्याची इच्छा. यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट क्रॅकिंग तुषार नावाचा चौकार. यस डीजे या चौकारानंतर मात्र नक्कीच धावफलकाचा विचार केला तर 19 धावा. पहिल्या चेंडूवरती मात्र जितेशच्या हल्ला चढवला जातोय. तुषारचा विचार केला या हंगामामध्ये मात्र नक्कीच ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये चांगला लयमध्ये आहे, परंतु अंडरआर्म क्रिकेट PBPL मध्ये सुद्धा अजूनपर्यंत त्याची बॅट चांगली तडपली आहे. धावांचा विचार केला तर नक्कीच धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 20 धावेंवरती. 2 चेंडूचा खेळ झाला समाप्त. येणारे नक्कीच अजूनही 4 चेंडू शेष आहेत. तिसरं षटक आपण नक्की जितेशच्या प्रगतीपथावरती बघतोय, कारण जितेशच्या षटकाचा विचार केला वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी पहिल्या षटकामध्ये केवळ 5 धावा खर्च केल्या होत्या. एका बाजूला नक्कीच रकीब 11 तारापूर, तर एका बाजूला यारी ग्रुप पालघर. यावेळेस मात्र दिवेश नावाचा क्षेत्ररक्षक मात्र नक्कीच चुकी करतोय, आणि यावेळेस मात्र नक्कीच या चुकीला माफी नाहीये. जिशान मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये यावेळेस चुकी करतो. फटका नक्कीच चांगला होता, परंतु कलेक्शन करणं गरजेचं होतं, कारण ऑलरेडी या षटकामध्ये एक चौकार तुषारच्या माध्यमातून लगावला गेलाय, आणि त्या चौकारचं प्रेशर मात्र जिशानवरती दिसतंय. धावफलकाचा विचार केला धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 24 धावेंवरती. 24 ऑन द स्कोरबोर्ड नक्कीच लगावले जात आहेत. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न. अजून एक चौकार. नजाकत टायमिंग स्ट्रोक. ये डीजे एकच भाई आमचा देवा भाई राहिला सर्वांच्या मनामध्ये. नक्कीच आपण बघतोय ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून काय नजाकत आहे. दिवेशचा विचार केला तर नक्कीच एक युवा खेळाडू नक्कीच आहे, परंतु मागच्या 2 हंगामामध्ये अक्षरशः प्रेक्षकांची मन ज्याने फलंदाजीने जिंकली आहेत, तो मात्र दिवेश पाटील मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ माजवतोय. काय नजाकत. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण बघतोय नक्कीच थोडासा शफल झाला, त्यानंतर मात्र जागा बनवली आणि इनटू द गॅप्स. कव्हर रिझनचा विचार केला, शॉर्ट पॉईंटचा विचार केला तर नक्कीच फेवरेट स्पॉट आहे, आणि त्याचाच फायदा मात्र त्याच्या माध्यमातून आपण बघतोय. यावेळेस मात्र नक्कीच प्रोटेक्शन आहे, परंतु त्या प्रोटेक्शनला भेदलं जात आहे. सर नक्कीच बॉल चेकिंगची सुविधा नक्कीच उपलब्ध नाहीये, ही ताकीद मात्र नक्कीच आपण काल रात्रीपासून देतोय. यावेळेस मात्र हेलिकॉप्टरला उडवलंय, चेंडू निघून जाईल. दान 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 ओव्हर द रोप. 4 धावेंसाठी यस डीजे. आमच्या देवाबाईचं नाव वाजतंय ठाणे जिल्ह्यामध्ये. आमच्या देवाबाईचं नाव वाजतंय ठाणे जिल्ह्यामध्ये. यावेळेस मात्र नक्कीच बॅक टू बॅक चौकारांची हॅट्रिक लगावली जाते. चौकारांची हॅट्रिक लगावली जाते. दिवेश पाटील ब्रँड ऑफ साठपती मला का म्हटलं जातं, त्याचं प्रात्यक्षिक मात्र तो फळीने देतोय. सुरेख. त्या अगोदरचे 2 फटके आपण नक्कीच कव्हर रिजन वरती पाहिले, त्याच्यानंतर मात्र व्यूहरचनेला निघालं आणि काय स्ट्रोक सिलेक्शन आहे. यावेळेस मात्र संयम मात्र गमावला जातो जितेशच्या माध्यमातून. दडपण मात्र जितेश वरती आहे. धावफलकाचा विचार केला तर नक्कीच जाऊन पोहोचेल तब्बल 33 धावेंवरती. यावेळेस मात्र सेन्सिबल क्रिकेट. नक्की जेव्हा आपण फलंदाजी करतो तेव्हा सगळ्यात जास्त सुखरूप एंड असतो तो मात्र नॉन स्ट्राईक एंड असतो. त्या नॉन स्ट्राईक एंड वरती मात्र नक्कीच पोहोचलं जाते. धावफलकांचा विचार केला नक्की धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 34 धावेंवरती. षटकाची मात्र नक्की झाली समाप्ती. पुढचा चेंडू सुद्धा दिवेशला फेस करावा लागणार आहे. धावफलकाचा विचार केला तर नक्की 34 धावा. 3 षटकांचा मात्र खेळ झाला समाप्त. देऊया मिस्टर डिस्क जॉकीला संधी. चला एक्स्ट्रा खेळाडू नक्कीच आपल्याला पाणी पुरवू शकतो.
नक्कीच आपण पाहतो यावेळेस रिस्ट मनी प्रेझेन्स पालघर बॉक्स प्रीमियर लीग ऑर्गनाइज बाय चला पंचांसाठीचं पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये कमिटी मेंबर्स लक्षात घ्या प्लीज पाणी घेऊन जा पंचांसाठी. नक्कीच पाहतोय रिस्ट मनी प्रेझेन्स पालघर बॉक्स प्रीमियर लीग एक्स्ट्रा खेळाडू दोन्ही संघाचे एक्स्ट्रा खेळाडू पाणी घेऊन जायचं आहे. चला सामना सुरू झालाय तर वेळ निघून गेली तदनंतर परत पाणी घेऊन जायचं. पंच जेव्हा कॉल करतील तेव्हा रिस्ट मनी प्रेझेन्स आपण पाहतोय पालघर बॉक्स प्रीमियर लीग पहिली लीग आजचा दुसरा दिवस ऑर्गनाइज बाय बी स्पोर्ट्स सपोर्ट बाय स्वरा युवा ग्रुप. थोड्या क्षणामध्ये आपण पाहतोय शिवसेना खासदार आदरणीय सन्माननीय राजेंद्र गावित साहेबांचं आगमन आमच्या या मुख्य व्यासपीठावर या सामन्यामध्ये पाहायला भेटेल. तसंच रिस्ट मनीचे प्रोप्रायटर ऑनर पाहायला भेटत आहेत. रोशनजी जैन या सामन्याचा आनंद घेत आहेत. एक चांगला सपोर्ट दिला गेला. तसंच पाहायला गेलं तर मिलिंदजी धोडी विपुलजी पडवळे मुकेशजी धोडी आणि पूर्ण खेरापाडा ग्रामस्थांचा आपण धन्यवाद करूया ज्यांनी आम्हाला बिरसा मुंडा मैदान प्रोव्हाइड केलं गेलं. तसंच डी डेकोरचे मॅनेजर रवी शेट्टी सरांचा सुद्धा मी आभार मानू ज्यांना लाईटची व्यवस्था करून दिली. सामना पाहतो एक रंगतदार आहे. 12 संघांना नक्कीच प्राधान्य दिलं गेलं आणि जे 12 संघाचे 12 ऑनर आहेत त्यांचा सुद्धा मी धन्यवाद करूया. स्पर्धेच्या माध्यमातून लीग स्टेजमध्ये 12 ऑनर खूप गरजेचे आहेत. नक्कीच सामना रंगतदार एका बाजूला पाहायला भेटते यारी ग्रुप पालघर म्हणजेच कमलजी दुबे इम्रान खान साहेब संघ तर एका बाजूला पाहायला भेटतो म्हणजेच रकीब 11 तारापूर आवेश जुमानी आणि त्याचे पिताचे संघ. ओ टू कमेंट्री बॉक्स मिस्टर यशवंत ठाकूर. धन्यवाद सर. जाऊया ऑनगोईंग मॅच कडे. बिगेश नक्कीच गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा आहे. बिगेशला मात्र नक्कीच कमबॅक करून द्यावं लागेल. धावफलकांचा विचार केला सिंगलने मात्र रोटेट होताना आपल्याला दिसतेय. 35 धावा 35 ऑन द बोर्ड नक्कीच लगावले जात आहेत. चौथं षटक घेऊन मात्र नक्कीच बिगेशला इंट्रोड्यूस केले. एका बाजूला नक्कीच आपण यारी ग्रुप बघतोय तर एका बाजूला नक्कीच रकीब 11 तारापूर. मॅच अजूनही बॅलन्सिंग आहे. दिवेच्या फळीतून नक्कीच 3 चौकार अजूनपर्यंत आपण पाहिलेत मागच्या षटकामध्ये. यावेळेस मात्र बिगेश चांगली कामगिरी करेल का प्रेक्षकांच्या मनामध्ये प्रश्न आहे. नक्कीच खच्च भरलेला आपण स्टेडियम बघतोय मैदान बघतोय बिरसा मुंडा मैदान. यावेळेस मात्र क्रॅकिंग इनटू द गॅप चेंडू जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रोप येईल मात्र नक्कीच आपण बघतोय शिवभक्त पंचायत डगआउटला सन्मान देत चौकार. यस डीजे गणबाई मोगरा गणाची झाडी गणबाई मोगरा गणाची झाडी धन्यवाद डीजे. नक्कीच आपण उर्वी डीजेचा आवाज ऐकतो आणि नक्कीच मुख्य ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये वेऊरचा चॉकलेट बॉय मिस्टर प्रथमला नक्कीच आपण बघतोय चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून अनेक वेळा आपण बघतोय. डीजेच्या माध्यमातून डिस्क जॉकीच्या भूमिकेमध्ये. जाऊया ऑनगोईंग मॅच कडे. नक्कीच सॉफ्ट हँडेड सिंगलच्या माध्यमातून नक्कीच कन्वर्ट केलं जात आहे. धावफलकाचा विचार केला तर नक्कीच 40 धावा धावफलकावरती आहेत. 14 ऑन द स्कोरबोर्ड नक्कीच लगावले जात आहेत. चौथं षटक आपण बिगेस्ट प्रगतीपदावरती बघतोय. अजूनपर्यंत नक्कीच एक चांगली पार्टनरशिप. नक्कीच सगळ्यात मोठी हायेस्ट ओपनिंग पार्टनरशिप आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. 40 धावांची पार्टनरशिप आहे. सुरेख कामगिरी. तुषारचा विचार केला तर नक्कीच थोडस अंडरआर्म क्रिकेट पासून लांब आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये का सुरेख फलंदाजी करतोय. यावेळेस मात्र नक्कीच डॉट चेंडू आहे. धावफलकाचा विचार केला स्थिरावलेले 40 धावेंवरती. 2 चेंडू अजूनही उर्वरित आहेत. यावेळेस मात्र सॉफ्ट हँडेड सिंगल. दिवेश मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे संयम दाखवतोय. चला प्लीज या पुढच्या सामन्याचा विचार केला. एका बाजूला असणारे निलेश फायटर तर एका बाजूला बोईसर पॅकर. प्लेइंग 11 आमच्यापर्यंत पोहोचवायची. निलेश फायटर नक्कीच कालच्या रात्रीतील 2 लुजर संघ आता मात्र पुढचा सामना होणार आहे. निलेश फायटर आणि बोईसर पॅकर. यावेळेस मात्र अजून एक ग्राउंडला कार्पेटला आग लावत मात्र चेंडू निघून जाईल सीमारेषा पार चौकारासाठी. यस डीजे. नक्की धन्यवाद डीजे धन्यवाद. यानंतर जो सामना असेल 2 ओव्हरचा सामना असेल. एका बाजूला निलेश फायटर तर एका बाजूला बोईसर पॅकर्स. दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचंय. प्लेइंग लिस्ट ची जी लिस्ट आहे ती फिलअप करायची आहे. विनंतीशील बोईसर पॅकर्स संघाचे संघनायक अफजल हाशमी बिल्ला तर एका बाजू आणि निलेश फायटर संघाचे संघनायक अक्षय राऊत या प्लीज आपण या. नक्की डुओट सामना असेल. यानंतर एका बाजूला पाहायला भेटेल निलेश फायटर तर एका बाजूला पाहायला भेटेल ती म्हणजेच तर एका बाजूला पाहायला भेटेल बोईसर पॅकर. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद सर. तर जाऊया ऑनगोईंग मॅच कडे. मी आधीच म्हटलं तुषार मात्र अंडरआर्म क्रिकेट पासून लांब आहे परंतु नक्की स्क्रीनवरती बघतोय काय क्लासिकल स्ट्रोक मात्र नक्कीच माझ्या फळीतून येतोय. सुरेख फलंदाजी.
धावफलकांचा विचार केला नक्कीच 4 षटकाची मात्र झाली समाप्ती. नक्कीच पाहतो पण स्वरा युवा ग्रुपची प्रोप्रायटर तुषारजी संख्येचं आगमन झालं. तसंच नक्कीच थोड्याशा 10 मिनिटांमध्ये आपण पाहतो खासदार साहेब राजेंद्र गावित साहेबांचं सुद्धा आगमन होईल. तर आपण सामन्याकडे एक रंगतदार सामना तुषारजी संख्ये साहेबांच्या नक्कीच जानकरसाठी एका बाजूला यारी ग्रुप पालघर तर एका बाजूला पाहायला भेटतोय तो म्हणजे रकीब 11 तारापूर. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. नक्कीच आणि मान्यवरांच्या सन्मानासाठी मात्र आपण क्रॅकिंग चौकार पाहिला दिवेशच्या फळीतून. यावेळेस मात्र नक्कीच फुलर लेनचा चेंडू. अजय मात्र नक्कीच कमबॅक करतोय. चेंडूचा विचार केला नक्कीच 2 चेंडू या षटकातील समाप्त झालेत. 5वं षटक आपण प्रगतीपथावरती बघतोय आणि नक्कीच एका बाजूला दिवेश आहे तर एका बाजूला तुषार आहे. 2 फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतायत. 49 धावांची पार्टनरशिप आहे. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि नक्कीच 50 धावांची सगळ्यात मोठी पार्टनरशिप PBPL मधली. टाळ्यांचा गजर मात्र या जोडीसाठी व्हायला पाहिजे. सुरेख कामगिरी. एका बाजूला दिवेश आहे तर एका बाजूला तुषार. काय अप्रतिम कामगिरी मात्र नक्कीच लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपण बघतोय. तब्बल 50 धावा. यारी ग्रुप अजूनपर्यंतची PBPL मधली सगळ्यात मोठी पार्टनरशिप आणि नक्कीच यावेळेस मात्र दडपण असणार आहे कारण 5वं षटक आपण प्रगतीपथावरती बघतोय. येणारे 3 चेंडू अजूनही उर्वरित आहेत. यावेळेस मात्र नक्कीच फुलर लेनचा चेंडू. अजयचा विचार केला तर नक्कीच अजय सुद्धा हंगामामध्ये चांगल्या लयमध्ये एक युवा सितार नक्कीच सरावली संघाला बिलॉंग करतो परंतु मैदानाच्या आतमध्ये अजूनपर्यंत त्याने चांगली कामगिरी केली. हा सीझन मात्र नक्कीच त्याच्यासाठी एक चांगला सीझन ठरलाय. यावेळेस मात्र नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. संपर्क मात्र येत नाहीये. यावेळेस मात्र नक्कीच सिंगलने मात्र स्ट्राईक अँड रोटेट होताना आपण बघतोय. शेवटचा चेंडू नक्की त्या षटकातील अजूनही शेष आहे. यावेळेस मात्र नक्कीच अवांतरच्या रूपामध्ये धावा येतील. पंचांचा इशारा नक्कीच अवांतरचा येतोय. तुषारला मात्र नक्कीच स्ट्राईक अँड रोटेट करण्यामध्ये इंटरेस्ट होतं परंतु दिवेश मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे संयम दाखवतोय. कोणत्याही प्रकारची धाव घेण्यात मात्र तो इंटरेस्टेड नाही कारण धावांचा विचार केला तर 52 धावा धावफलकावरती आहेत आणि नक्कीच या सिंगलने मात्र 53 ऑन द बोर्ड लगावले जातील. 53 धावा नक्कीच धावफलकावरती लगावल्या जात आहेत. चेंडूचा विचार केला तर नक्कीच 5 षटकांच्या समाप्तीनंतर 53 धावा. अजूनही शेवटचे 6 चेंडूचे शेष आहेत. आपण बघतोय नक्कीच रिच टू मनी प्रेझेन्स आणि नक्कीच ऑर्गनाइज्ड बाय स्वरा युवा ग्रुप आणि अर्थातच पालघर बॉक्स क्रिकेट लीग सीझन 1 आपण बघतोय. काय देखणं आयोजन नियोजन काय असतं ना त्याची नक्कीच आजची दुसरी रजनी आपण बघतोय. चला नाणेफेकीसाठी यायचं लगेचच कर्णधार. एका बाजूला असणारे निलेश फायडर तर एका बाजूला बोईसर पॅकर. इनिंग्स ब्रेकमध्ये नक्कीच नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. निलेश फायडर संघ अजूनपर्यंत प्लेइंग 11 आमच्यापर्यंत पोहोचवली जात नाही. प्लीज विनंती असणार आहे. यावेळेस मात्र नक्की दर्शकला इंट्रोड्यूस केलं जाते. फुलर लेनचा चेंडू आहे. विकेटचं मात्र होतोय पतन. पहिला झटका पहिला हादरा तुषारला जावं लागेल तंबूच्या आसराला. यस डीजे फलंदाजी मार्क वरती नक्की नॉन स्ट्राईक एंड वरती भावेशला इंट्रोड्यूस केलं जात आहे. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन परंतु क्लासिकल कव्हर ड्राईव्ह दिवेश फळीच्या नावातून अजून एक चौकार. ये डीजे चेंडू पास करायचा प्लीज. थँक्यू डीजे. यावेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय काय सुरेख देखणं कव्हर ड्राईव्ह. नक्कीच पूर्णपणे आपण प्रॉपर टायमिंग प्रॉपर एलिगन्स प्रॉपर नजाकत काय असतं ना त्याचं प्रात्यक्षिक नक्कीच आपण LED स्क्रीनवरती बघतोय. देखणा फटका. नक्कीच दिवेशचा विचार केला एकदम संयमी खेळाडू आणि नक्कीच त्या संयमाचा वापर मात्र मैदानाच्या आतमध्ये करताना दिसतोय. 4 खेळाडूंना मात्र नक्कीच भेदलं जात आहे. यावेळेस मात्र नक्कीच फुलर लेनचा चेंडू होता. संधी आहे. बिगेश मात्र चेंडू खाली आहे आणि पंचांचा इशारा येतोय नक्कीच बॅक टू दी पवेलियन. दिवेश बाद. येस डीजे थँक्यू डीजे.
20 चेंडू मागे 36 धावांची खेळी करून नक्कीच दिवेश बॅक टू दी पवेलियन जातो. टाळ्यांचा गजर दिवेशसाठी व्हायला पाहिजे. सुरेख फलंदाजी आणि न्यू बॅटर नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये हर्षदला इंट्रोड्यूस होताना बघतोय. नॉनस्ट्राईक एंड वरती मिस्टर हर्षद. अर्चू नावाने नक्की ज्याला मात्र जास्तीत जास्त प्रसिद्धी भेटले तोच मात्र नक्कीच आपला नॉनस्ट्राईक एंड वरती दिसतोय. एसडी विनर ट्रॉफी मध्ये ज्याने मात्र नक्कीच एक चांगली कामगिरी केली. यावेळेस मात्र फुल्लर लेनचा चेंडू भावेशला टॅप करायचा होता, संपर्क मात्र चांगला झाला नाही. यावेळेस मात्र नक्कीच भावेशच्या फळीतून येतोय. त्याच रिझन मध्ये अलॉंग द कार्पेट 4 धावेंसाठी डीजे. थँक्यू डीजे. 61 धावा नक्की धावफलकावरती लगावल्या जातात. यावेळेस मात्र नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, विकेटचा होतोय पतन. 6 षटकांचा खेळ नक्की समाप्त होतोय. धावफलकाचा विचार केला नक्कीच सिरावेल 61 धावेंवरती 62 धावांचं लक्ष असणार आहे. नक्कीच आपल्यासोबत जोडले जातील. टॉस बॉक्स मध्ये 2 संघ, एका बाजूला निलेश फायटर आहे तर एका बाजूला बोईसर पॅकर. निलेश फायटर संघाचं प्लेइंग 11 अजूनपर्यंत पोहोचलं नाही. चला प्लीज युसुफ सय्यद सर विनंती असेल. नक्कीच टॉस असेल, नाणेफेचा कॉल असेल या सामन्याचा. नक्कीच 1-2 षटकांच्या नंतर आमचे मुख्य अतिथी पाहायला भेटतील. खासदार साहेब राजेंद्र गावित साहेब जेव्हा येतील त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. निलेश फायटर विरुद्ध बोईसर पॅकर जो सामना असेल खासदार साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल तर थोडा वेळ असेल अफजल. त्यावर त्यानंतर त्यासाठी आपण दिलगिरी व्यक्त करतोय. प्लीज ही आपण दक्षता घ्या. चला धन्यवाद सर. तर नक्कीच दिलगिरी आपल्यापर्यंत नक्कीच आवाज पोहोचवला जाईल. नाणेफेकीसाठी नक्कीच सन्माननीय खासदार सर अर्थातच राजेंद्रजी गावी सर आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. तर त्यांच्यासाठी मात्र नक्कीच आपण वाट पाहायची. आपल्यापर्यंत कॉल पोहोचवला जाईल. जाऊया सध्या मात्र ऑनगोईंग मॅच कडे. तब्बल 62 धावांचं नक्कीच पाठलाग करायचं एक मोठं लक्ष आहे. तब्बल 62 धावांचा पाठलाग करायचा. चला 2 बॅटर लगेचच आपल्या पहिल्या एंडवरून मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. एका बाजूला नक्कीच आपण बघतोय रकीब 11 तारापूर तर एका बाजूला नक्कीच यारी ग्रुप पालघर. आणि नक्कीच रकीब 11 तारापूर कडून एक जुनी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. एका बाजूला नक्कीच आपण आसिफला बघतोय. आसिफ आणि नक्कीच आमिर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. चला प्लीज स्पीडअप करायचंय. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. लगेचच विवेचना लावायची यारी ग्रुप पालघर. विनंती असेल आपल्याला जसा चेंडू ट्रॅव्हल होईल 25 मिनिटाचा अवधी मात्र आपल्याला दिला जाणार आहे. चला स्पीडअप करायचंय प्लीज. चला प्लीज स्पीडअप करायचंय. चला प्लीज नक्कीच एक मोठी स्पर्धा आपण मैदानाच्या आतमध्ये रंगताना बघतो. नक्कीच मान्यवर सुद्धा आमच्यासोबत जोडले जात आहेत. एका बाजूला नक्कीच आसिफ आहे तर एका बाजूला आमिर. एक जुनी जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. या दोन्ही फलंदाजांनी मात्र नक्कीच पालघर क्रिकेटमध्ये खूप जास्त नाव केले आणि तेवढी चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. पीबीपीएलच्या माध्यमातून मात्र नक्कीच पुन्हा एकदा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. चला प्लीज सुरुवात करायची. पंच समीर विनंती आहे आपल्याला ताकीद आपण द्यायची आहे. जसा चेंडू ट्रॅव्हल होईल 25 मिनिटाचा अवधी आपल्याकडे मात्र असणार आहे. एका बाजूला नक्कीच राखीब 11 तारापूर तर एका बाजूला यारी ग्रुप पालघर. आणि नक्कीच बॉलिंग मार्क वरती आपण आदित्यला बघतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट आदित्य टू आसिफ आणि नॉनस्ट्राईक एंड वरती मात्र आमिर आहे. एकाच अध्यक्षरापासून सुरू होणारी 3 नाव आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. यावेळेस मात्र टॅप करण्याचा प्रयत्न. एसटीच्या मागे मिस्टर तुषार. चांगली कामगिरी. यावेळेस मात्र नक्कीच पहिलाच चेंडू निर्धावी येतोय. आदित्यचा विचार केला एक इमर्जिंग प्लेअर आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक मात्र मैदानाच्या आतमध्ये देताना दिसतोय.
नक्कीच सन्माननीय खासदार राजेंद्रजी गाविस सर आपल्यासोबत जोडले जातात. वेलकम असेल सर आपलं नक्कीच. आगतम स्वागतम सुस्वागतम. ठीक नक्कीच पाहायला भेटतील आपल्याला पालघर जिल्ह्याचे खासदार साहेब पाहायला भेटत आहेत. आदरणीय सन्माननीय राजेंद्र गावित साहेब यांचं आगमन झालंय. रिस्टमनी प्रेझेन्स पालघर बॉक्स प्रीमियर लीग मध्ये. वेलकम सर. धन्यवाद. चला थोडं बाजूला व्हायचं जे प्रेक्षक आहेत आमच्या या सर हार्दिक स्वागत असेल. आपण पाहतोय खासदार साहेब राजेंद्र गावित साहेबांचं आगमन झालंय. त्याच्याबरोबर तुषारजी संके साहेब आणि मी विनंती करेल जे महाराष्ट्र पोलीस आहेत त्यांनी सुद्धा वरती यायचं प्लीज. वेलकम सर. आपण सुद्धा येऊ ना आमच्या मुख्य व्यासपीठावर या. महाराष्ट्र पोलीस जे पाहायला मिळते 365 दिवस कार्यरत असतात त्यांच्यामुळे आपण स्वतःला सुरक्षित पाहतो आपल्या घरामध्ये. वेलकम. आपण सुद्धा यायचं प्लीज. या खाकी वर्दी म्हणजेच आपण पाहतोय एक डॅशिंग पर्सनॅलिटी असणारी. या सर आपण सुद्धा येऊन आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा. तसं पाहतोय आपण एक लेजंड राजेंद्र गावित साहेब. या सर वेलकम. आपण येऊन आमच्या या व्यासपीठावर स्थान व्हायचं आहे. वेलकम सर. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपल्या जानकारीसाठी आपण पाहतोय पालघर बॉक्स प्रीमियर लीग सीझन 1 पालघर अंडर बॉक्स प्रीमियर लीग आहे. रिस्ट मनी प्रेझेन्स आपण पाहतो ही स्पर्धा. वडे सामन्याकडे तदनंतर एका षटकानंतर टॉसकडे वळणार आहोत. आमचे खासदार साहेबांचे शुभ हस्ते टॉस करणार आहोत आपण. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद सर. तर नक्कीच मान्यवरांच्या माहितीसाठी नक्कीच आपण सामना मैदानाच्या आतमध्ये बघतोय. एका बाजूला यारी ग्रुप पालघर आहे. नक्कीच यारी ग्रुप पालघर एका बाजूला आपण बघतोय. तर एका बाजूला रकीब 11 तारापूर नाण्याची दुसरी बाजू सर नक्कीच आपण आजमावतोय. तब्बल 62 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्याच्यासाठी नक्कीच जोडी मैदानाच्या आतमध्ये आमिर आणि नक्कीच एका बाजूला आपण अजयला बघतोय. गोलंदाजी मार्कवरती नक्कीच सातपाडीचा सितारा मिस्टर आदित्य अजूनपर्यंत चांगले चेंडू त्याने हाताळलेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी पूर्णपणे सरप्राईज केलं. ठीक नक्कीच आपण आता आमच्या मुख्य स्क्रीनवर साहेबांना दाखवायचं मी विनंती करेल. एक सन्मान असेल आमच्या मुख्य व्यासपीठावर साहेब. आपला एक छोटा सन्मान फेटा दिला जाईल. रोशन जैन सर या आपल्या शुभ हस्ते आपण हा फेटा दिला जाईल आणि पुष्पगुच्छ सुद्धा द्यायचंय. सर या आपण पाहतोय राजेंद्र गावित साहेबांचा हा यतुतीस शाही सन्मान. आपण पाहतोय भगवा फेटा मानाचा फेटा तसं पुष्पगुच्छ प्रेमाचे पुष्पगुच्छ दिले जातील. तसंच पाहायला गेलं तर बहुमूल्य वेळ काढून आपल्याकडे उपस्थित झालेत. त्यानंतर आपण सन्मान चिन्ह देणार आहे. पालघर बॉक्स प्रीमियर लीगचा एक मोमेंटो सुरेख अॅक्रेलिक मोमेंटो पाहायला भेटते जे दिले जाईल तुषारजी संखे साहेबांच्या शुभ हस्ते. आपण पाहतोय स्वरा युवा ग्रुपचे प्रोप्रायटर ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफी आम्हाला दिले गेले आहेत चषक. धन्यवाद सर. खूप खूप आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मानता कारण की आपण बहुमूल्य वेळ काढून बिझी शेड्यूल मध्ये पाहायला भेटत आहेत. धन्यवाद सर. आपण विराजमान व्हायचंय. खूप खूप सर बसा. सामन्याचा आनंद घ्या. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. षटक संपलाय. आपण टॉस करून घ्यायचंय. सर या आपण टॉस करून घेऊया. विनंती करेल दोन्ही संघाचा. अक्षय राऊत लगेच टॉस साठी या. लगेच यायचंय. वेळ घ्यायची नाहीये. अक्षय राऊत लगेच या. चला अफजल आसमी लगेच टॉस साठी या प्लीज. लगेच आदरणीय सन्माननीय खासदार साहेब राजेंद्र गावित साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. आजच्या या पहिला डू ऑर डाय असा सामना पाहायला भेटेल. जो संघ विजय होईल तो या स्पर्धेमध्ये बनून राहील. जो संघ पराभूत होईल एका वर्षाची वाट पाहावी लागेल. 365 दिवस या पालघर बॉक्स प्रीमियर लीगची. या सर अक्षय राऊत या. अक्षय राऊत प्लीज करा. निलेश पाटील संघ संघनायक. धन्यवाद. सर कॉल स्पिन केला जाईल. बोईसर पॅकाचा कॉल असेल. हेडचा कॉल केला गेलाय आणि यावेळेस पाहायला गेलं तर टेल येतोय म्हणजेच निलेश फायटर संघ नाणेफेकीचा कॉल विजय होतोय. धन्यवाद. आपला निर्णय सांगायचा लगेच. प्रथम क्षेत्ररक्षण असणार आहे. जास्त वेळ आपण घेणार आहे. चला बेस्ट ऑफ लक. क्षेत्ररक्षण घेतलं गेलंय. बेस्ट ऑफ लक अफजल. तर नक्कीच मी विनंती करेल प्रत्येकदा
चला नक्कीच मी विनंती करेल आमच्या खासदार साहेब या आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमानाचं प्रतीक द्या. तसंच मी विनंती करेल महाराष्ट्र पोलीस जे आहेत त्यांना सुद्धा सर आपण सुद्धा येऊन आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. सामना रंगतदार एका बाजूला पाहायला भेटतो तारापूर तर एका बाजूला पालघर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स मध्ये यशवंत ठाकूर. धन्यवाद सर. तर नक्की दुसरं षटक आपण प्रगती पथावरती बघतो. शेखरचा अजूनपर्यंत चांगले चेंडू त्याच्या माध्यमातून हाताळलेत कारण पहिला चौकार नक्कीच लगावला गेला त्यानंतर मात्र शांत ठेवलं. यावेळेस मात्र प्रयत्न चांगले होते परंतु प्रयत्नाने नक्कीच यश आलं नाही. चौकाराने मात्र नक्कीच या षटकाची होईल समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर नक्कीच आता मात्र जाऊन पोहोचेल तब्बल 13. ठीक नक्कीच नाना साहेब साठे ग्रुपचे सदस्य पाहायला भेटतात. वेलकम सर. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल आमच्या या पालघर बॉक्स प्रीमियर लीग मध्ये. वेलकम आगतम स्वागतम सुस्वागतम. तर नक्कीच मान्यवरांचे मांदिळे आपण बघतो आपल्यासोबत मान्यवर जोडले जातात. वेलकम असेल नक्कीच प्रत्येक मान्यवरांचं कारण नक्कीच PBPL वरती नक्कीच प्रेम आहे. आपण VIP डॅश नक्कीच बघतोय. अनेक मान्यवर मंडळी मात्र नक्कीच आजच्या रात्रीमध्ये आपल्यासोबत जोडली जाते. प्रत्येक पाहुण्यांचं नक्कीच वेलकम असेल PBPL सीझन 1 मध्ये नक्कीच. नक्कीच आपण विनंती करूया आदरणीय सन्माननीय खासदार साहेब प्लीज आपण 2 शब्द मनोगत करायचे या स्पर्धेच्या माध्यमातून. या सर प्लीज 2 शब्द आपण व्यक्त मनोगत करायचे. कॅमेरामॅन आपल्या दिशेला आपण चित्र टिपायचे. रिच मनी जरा 2 मिनिटं थांबून घेणार. रिच मनी प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून आणि स्वरा युवा ग्रुपच्या या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी एक भव्य दिव्य अशा प्रकारचे क्रिकेटचे सामना या ठिकाणी भरवले गेले. मला वाटतं या पंचक्रोशीतील बऱ्याच टीम्सनी या ठिकाणी भाग घेतलेला आहे. टोटल 12 संघांनी या ठिकाणी भाग घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या म्हणजे चांगल्या प्रकारे या ठिकाणी मला वाटतं बक्षीसच्या रकमेमध्ये सुद्धा भरघोस अशा प्रकारची बक्षिसं ठेवली गेलेली आहे. खरं म्हणजे हा बोईसर हा इंडस्ट्रियल एरिया आहे आणि या इंडस्ट्रियल एरियामध्ये राहणारी जी लोक आहे की त्यांना खरं म्हणजे पोल्युशनपासून रेस्टलेसपासून आणि खऱ्या अर्थाने दिवसभर काम करून इंडस्ट्रीमध्ये काम करून जे छोटे मोठे इंडस्ट्रीज आहे छोट्या मोठ्या इंडस्ट्रीज काय स्मॉल स्केल इंडस्ट्री असेल मोठ्या इंडस्ट्री असतील त्या ठिकाणी नोकरी करून एक संध्याकाळी कुठेतरी त्याला एक विरंगुळा निर्माण व्हावा कुठेतरी त्याला एक स्टेज निर्माण व्हावं आणि या पंचक्रोशीतील जे तरुण आहे या तरुणांच्या कलागुणांना कुठेतरी वाव मिळावा त्यांच्या अंगातील जे कौशल्य आहे त्या कौशल्याने कुठेतरी वाव मिळावा आणि या ठिकाणी या स्वरा ग्रुपने एक ठिकाणी हे स्टेज व्यासपीठ निर्माण केलं. त्याबद्दल स्वरा ग्रुपचे आपले जे संचालक आहे तुषार संके आणि त्याच्या सहकार्याने या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. मला वाटतं आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्याचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. या भागाचा खासदार म्हणून नेहमीच मी क्रीडा क्षेत्रातील युवक असतील युवती असतील आणि या महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जिथे जिथे आपल्याला ग्राउंड डेव्हलप करता येईल या क्रीडा विभागाच्या माध्यमातून त्या त्या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न करतो आहोत. पालघरला आपण एकलव्य क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण निधीही प्राप्त केलेला आहे आणि सगळ्यात चांगलं मोठं एक क्रिकेट अकॅडमी आपण पालघर या शहराच्या ठिकाणी आपण करतो आहोत. त्याचप्रमाणे जिल्ह्याचं जे क्रीडांगण आहे त्यालासुद्धा आपण जवळजवळ एक 13 एकरच्या आसपास त्या ठिकाणी जागा उपलब्ध केलेली आहे आणि भव्य आणि दिव्य अशा प्रकारचे स्टेडियम आपण राज्य सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी बांधतो आहोत. आणि म्हणून मित्रांनो क्रीडा क्षेत्रामध्ये खेळामध्ये मग क्रिकेट असो कबड्डी असो व्हॉलीबॉल असो कुस्ती असो अन्य कुठल्याही खेळामध्ये या ठिकाणी आपल्याला शारीरिकदृष्ट्या आपण सक्षम झालं पाहिजे आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम बरोबर एक बौद्धिकदृष्ट्या सुद्धा आपण सक्षम राहिलं पाहिजे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून
एक या जिल्ह्याच्या विकासासाठी आपण निश्चित सगळ्यांनी संयुक्तिकरित्या त्या ठिकाणी आपण प्रयत्न करूया. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची सुद्धा एक मनीषा आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची सुद्धा एक मनीषा आहे की या महाराष्ट्राची जी तरुण आहे या तरुणांच्या कलागुणांना एक वाव मिळावा आणि क्रीडा क्षेत्राला या ठिकाणी विशेष त्या ठिकाणी उच्चजित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि म्हणून वेगाने आणि या ठिकाणी एक पारदर्शकपणे अशा पद्धतीने राज्याचा कारभार हाकत असताना क्रीडा क्षेत्राला सुद्धा या ठिकाणी प्रोत्साहित करायला केलं पाहिजे. त्या दृष्टीने शासनाबरोबर आमचाही सगळ्यांचा प्रयत्न आहे. मला या ठिकाणी बोलवलं, माझा सत्कार केला, त्याबद्दल मी स्वरा ग्रुप आणि रेस टू मनी, आता रेस टू म्हटल्यानंतर काय श्रीमंत काय म्हणतो आपण, शेअर मार्केट आहे, वसंत जैनच्या माध्यमातून या ठिकाणी हे खरं म्हणजे मोठं योगदान आहे. आणि पुनश्च स्वरा ग्रुप, तुषार संख्य आणि त्याच्या सहकार्यांना मी मनापासून धन्यवाद देऊन इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. आपण बहुमूल्य वेळ काढून आपण उपस्थित नक्कीच पाहायला भेटली. खासदार साहेब राजेंद्र गवळी साहेबांनी नक्कीच मनोगत व्यक्त केला. तंत्र बनवूया, सामन्याकडे वळूया. एक रंगतदार सामना एका बाजूला यारी ग्रुप पालघर तर एका बाजूला पाहायला भेटतोय रकीब 11 तारापूर. रंगतदार सामना रिस्टो मनी प्रेझेंस पालघर बॉक्स प्रीमियर लीग ऑर्गनाइज्ड बाय विश स्पोर्ट्स सपोर्टेड बाय स्वरा युवा ग्रुप. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सर. तर नक्कीच 2 षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय. 62 धावांचा पाठलाग नक्कीच करायचा रकीब 11 तारापूर संघाला. कुठेतरी मात्र कठीण परिस्थितीमध्ये यावेळेस मात्र ट्रॅक करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि नक्कीच यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची सांगता मात्र करण्यात येते. आदित्यला आपण गोलंदाजी मार्क वरती बघतोय. यावेळेस मात्र नक्की स्वीप करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा संपर्क मात्र तितका चांगला झाला नाही. सिंगलने मात्र नक्कीच कन्व्हर्जन होते. धावांचा विचार केला 14 धावा धावफलकावरती आहेत. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करायचंय. यावेळेस मात्र नक्कीच पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न नक्कीच होता. यावेळेस मात्र नक्कीच अजूनही येणारे 3 चेंडू शिल्लक आहेत. एक देखणं आयोजन नियोजन अजूनपर्यंत आपण बघतोय. यावेळेस मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे दाद मागितली जाते. पंच मात्र नक्की तटस्थ आहेत आणि नक्कीच वाईडचा इशारा दर्शवत आहेत. चल प्लीज पंचांचा इशारा आलेला आहे. पंचांनी मात्र नक्कीच वाईडचा इशारा दर्शवलाय. विकेटच्या बाहेर टीम मीटिंग घ्यायची आहे प्लीज. आणि नक्कीच आपण बघतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू आहे. प्लीज विनंती असेल ऑफिशियल्स प्लीज यायचे. नक्कीच आपण पाहतोय आमच्याकडून रजा घेत आहेत खासदार साहेब राजेंद्र गवळी साहेब. खूप खूप धन्यवाद सर. आपण आमच्या या स्पर्धेला भेट दिली. तर नक्कीच खूप खूप धन्यवाद सर. आपल्यावर रजा घेत असताना राजेंद्र गवळी साहेब पाहायला भेटतात. त्याच्याबरोबर तुषारजी संख्ये. तर वळी आपण सामन्याकडे. सामना लगेच सुरू करायचा. सामना आपण ऑन ठेवायचा आहे. तर धन्यवाद सर. DRS घेतले गेले. तर नक्कीच सॉफ्ट डिझायन वाईट खेळाडू क्षेत्राचे करणाऱ्या संघाने नक्कीच DRS घेतलाय. डिझर रिव्ह्यू सिस्टम आपण पाहतोय पाटेल नेटवर्कच्या माध्यमातून जी लाईव्ह स्पर्धा पाहतोय आपण. तब्बल पालघरमध्ये ब्रँड म्हणून पाहायला भेटतो पाटी नेटवर्क. 4 कॅमेरा या स्पर्धेत लगावले गेले. अप्रतिम दर्जेदार स्पर्धा पाहायला भेटते. रिस्ट टू मनी प्रेझेन्स रोशनजी जैनच्या माध्यमातून आम्हाला टायटल स्पॉन्सर भेटले गेले. तसंच सपोर्टेड बाय स्वरा युवा ग्रुप. तसं पाहायला गेलं तर ऑर्गनाइज बाय विश स्पोर्ट्स आणि कमिटी मेंबर्स पाहायला भेटतात ज्यांनी अधिक मेहनत घेतली गेली. यतीन जाधव, जबीर खान, अनिकेतजी राऊत, रोहन गावाड, परिचित ठाकूर, अंकुश भोईर, यतीन राऊत, यतीन जाधव, निलेश वाणी, मनीष भोईर. तसंच आपण यानंतर एक स्वागत समागम वळणार आहोत. साठे साहेब ग्रुप, नानासाहेब साठे या ग्रुपकडे मी विनंती करेल. या अंकुश भोईर आपण पुष्पगुच्छ देऊन सर या आपण यायचं प्लीज. ग्रुप आपण पूर्ण जरी आला तरी चालेल. या पूर्ण ग्रुपने यायचं मी विनंती करेल. यतीन राऊत आणि अंकुश भोईर. यतीन राऊत आणि अंकुश भोईर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करणार आहोत आणि नक्कीच स्क्रीनवर दाखवला जाईल. थर्ड अंपायरची भूमिका पाहायला गेलं तर वाईट दिला जो डिसिजन आहे. अंपायर डिसिजन दिले गेले तो मान्य करायचा. चला आपण पाहतो चेंडू ट्रॅव्हल झाला यष्टीच्या हातामध्ये. तसंच आपण पाहतो आमच्या ग्रुपवर आमचे कमिटी मेंबर सन्मानित करतायत. नाना साठे ग्रुप यांनी बहुमूल्य आपल्याकडे उपस्थित राहिलेत.
चला जो ऑफिशियल जो डिसिजन आहे तो मान्य करा, कारण की थोडंसं अडथळा दिसत नाही, त्यामुळे जो मैदानाच्या आतमध्ये जो डिसिजन दिले तो मान्य करावा लागेल. पंचाचं डिसिजन अंतिम असेल, दक्षता घ्या प्लीज. सामना सुरू करायचा आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. 14 धावा, 1 गडी बाद, 2 षटक, 3 चेंडूचा खेळ संपला गेलाय. धन्यवाद सर. आपण बसायचंय. वळी आपण सामन्याकडे प्रत्येक सुरेख अप्रतिम दर्जेदार स्पर्धा पाहायला प्रेक्षकाची गर्दी सुद्धा आहे. स्टँड भरलेले, तसंच थोड्या क्षणामध्ये महिला सुद्धा येतील. मी विनंती करेल ॲडव्होकेट सौ गीता सुचित पिंपळे संख्ये, नगरसेवक पालघर नगर परिषद, जो स्टँड आम्ही दिलाय महिला कक्ष, थोड्या क्षणात महिला येतील. खैरापट ग्रामस्थाचे असते महिला असतील, बोईसरच्या महिला असतील, उमरोडीच्या महिला असतील, ते यांना येणार तर आपण पूर्णपणे कक्ष खाली करायचं आपल्याला विनंती असेल. जे पुरुष महिला कक्षामध्ये बसलेत त्यांना मी विनंती करतोय. चला वळूया आपण. थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम नक्कीच पाहायला भेटतो आपल्याला. एक सन्मान जरूर असेल अजून. अभिषेक चिंतन आणि समीर केरकर यांनी सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं प्लीज. तसा एक सन्मान असेल निकेत पाटील यांचा सन्मान अंकुश भोईर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. या अंकुश भोईर मानाचा फेटा तसं पुष्पगुच्छ देऊन सन्मान करा. निकेत पाटील सर या. तर पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मानित करूया. पूर्ण आपण समीर केरकर असतील, अभिषेक चिंतन असतील, निकेत पाटील यांना सन्मानित केलं. आमच्या मुख्य व्यासपीठावर पाहायला भेटत आहेत आमचे पाहुणे. तर बघूया. तर नक्कीच थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेम, त्यानंतर आपण चर्चा केली आणि फेअर डिलिव्हरी दिली गेली. प्रत्येक सामन्याकडे वळूया आपण. कुंभळी ग्रामपंचायत माजी सरपंच राहुल संके साहेबांनी यायचं प्लीज. वेलकम. आपला सुद्धा अधिक स्वागत असेल. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद सर. तर नक्कीच डॉट बॉलची सांगता करण्यात आली आहे. यावेळेस मात्र नक्कीच पंच नोचा इशारा दर्शवत आहेत. यावेळेस मात्र नक्कीच धावांचा विचार केला तर नक्कीच 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 ऑन द स्कोरबोर्ड नक्कीच लगावले जात आहेत. धावांचा विचार केला तर नक्कीच 15 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस मात्र नक्कीच स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन. आदित्य मात्र अजूनपर्यंत चांगली कामगिरी करतोय. चला एक सन्मान असेल माजी सरपंच कुंभोली ग्रामपंचायत मिस्टर राहुल संख्या यांचा सन्मान अंकुश भोईर यांच्या शुभ हस्ते मानाचा फेटा आणि पुष्पगुच्छ तुषारजी संख्या यांच्या शुभ हस्ते दिला जाईल. सन्मानित केला जातोय. चला आपण वळूया सामन्याकडे. धन्यवाद सर. तर नक्कीच जाऊया ऑनगोईंग मॅच कडे. यावेळेस मात्र ट्रॅक करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक मात्र नक्कीच तैनात आहे. धर्मेशला नक्कीच आपण चेंडू खाली बघतोय. अजूनपर्यंत चांगली कामगिरी. तब्बल 62 धावांचा पाठलाग करायचा होता. षटकाची होती समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला तर नक्कीच अजूनही स्थिरावलेले 16 धावींवरती. 3 षटकांचा खेळ नक्कीच समाप्त झाला. 16 धावा धावफलकावरती येणारे नक्कीच अजूनही 18 चेंडू शेष आहेत. 18 चेंडू 46 धावांची गरज आहे. एक मोठं लक्ष मात्र नक्कीच समोर आहे. कशा प्रकारे मात्र नक्कीच या धावांचा पाठलाग केला जाईल. एक मोठी मॅच नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूला नक्कीच आपण बघतोय यारी ग्रुप पालघर आहे तर एका बाजूला रकीब 11 तारापूर. 18 चेंडू 46 धावांची गरज आहे. एक महत्वपूर्ण षटक आणि नक्कीच षटकाचा जबाबदारी घेण्यासाठी मात्र येतो मिस्टर दिवेश. दिवेशचा विचार केला नक्कीच वैयक्तिक 36 धावा ज्याच्या फळीतून आल्या तोच मात्र फलंदाजी मार्क वरती आहे. आणि विकेट कीपर एंड वरती आपण बघतोय जो मात्र नक्की नॉन स्ट्रायकरच्या भूमिकेमध्ये आला होता मिस्टर तुषार बसवत. 18 चेंडू 46 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन. सरप्राईज केलं. विकेटचं होईल पतन. आमिरला जावं लागेल तंबूच्या आसराला. जाऊया मिस्टर डिस्क जॉकी कडे. डीजे शान आई तुझं देऊल. थँक्यू डीजे. यावेळेस मात्र नक्कीच अवघ्या पहिल्या चेंडूवरती मात्र दिवेश आज मी किती लय मध्ये त्याचं प्रात्यक्षिक देतोय. फक्त फलंदाजीने नाही तर मी गोलंदाजीने सुद्धा तेवढाच धारदार आहे त्याचं प्रात्यक्षिक मात्र त्याने पहिल्या चेंडूवरती दाखवलं. यावेळेस मात्र नक्कीच दुसरा चेंडू. यावेळेस मात्र स्लोवर वन आहे. पुन्हा एकदा विकेटचं पतन झालं असतं. नवीन फलंदाज आपण तेजसला पाहिलं. नॉन स्ट्राईक एंड चेंज केलं.
यावेळेस मात्र नक्कीच स्ट्राईक एंड रोटेट झालंय. धावफलकाचा विचार केला तर नक्कीच अजूनही केवळ एका धावेने रोटेट होताना आपल्याला दिसतेय. 16 धावा धावफलकावरती आहेत. 17 ऑन द बोर्ड आहेत. यावेळेस मात्र ट्रॅक फ्लिक करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि नक्कीच आपण बघतोय क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये गोल्याला नक्कीच गोल्या नावाने ज्याला मात्र या विभागामध्ये जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळाली आहे तो मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटला. चेंडू खाली एक चांगलं स्टॉप येणारे नक्कीच अजूनही 3 चेंडू या षटकातील शेष आहे. दिवेशचं षटक मात्र क्रुशल आहे, कुठेतरी सामन्याला अजून जास्त लांब नेणार आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न, धर्मेश मात्र चेंडू खाली होता. केवळ सिंगलने समाधानी व्हावं लागणार आहे. धावफलकाचा विचार केला 19 धावा, 62 धावांचा पाठलाग करायचा. 4थं षटक आपण दिवेश प्रगतीपथावरती बघतोय. अजूनपर्यंत चांगली कामगिरी. यावेळेस मात्र ट्रॅक करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात आहे. शेखर मात्र नक्की चेंडू खाली येतोय. अजून एक चांगला स्टॉप. कुठेतरी मात्र सामन्यामध्ये समीकरण पूर्णपणे आपल्याकडे झुकवलं जात आहे. 13 चेंडू 43 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा संपर्क मात्र झाला नाही. धावांचा विचार केला तर नक्कीच अजूनही स्थिरावलेली आहे 19 धावेंवरती. कुठेतरी मात्र नक्कीच येणाऱ्या 12 चेंडू मागे समीकरणाचा विचार केला. 12 चेंडू 43 धावांची गरज आहे. 12 चेंडू 43 धावा. नक्कीच आपण बघतोय रिस्ट्री मनी प्रेझेंट PBPL सीझन 1 ऑर्गनाइज्ड बाय नक्कीच वी स्पोर्ट, सपोर्टेड बाय अर्थातच स्वरा युवा ग्रुप, नक्कीच पालघर बॉक्स क्रिकेट. सन्माननीय आदरणीय तुषारजी संके सर नक्कीच आपल्यासोबत आहेत आणि नक्कीच रिस्ट्री मनीचे प्रॉपरायडर सन्माननीय आदरणीय रोशन जैन सर सुद्धा आपल्यासोबत जोडले जातात आणि नक्कीच VIP डायसवरती अनेक मान्यवर मंडळी आहे. या सामन्याचा आस्वाद नक्कीच घेते. 2 स्टँड आपण पूर्ण खचाखच भरलेले बघतोय. बॉलिंग मार्क वरती नक्कीच पुन्हा एकदा शेखरला इंट्रोड्यूस केलं जात आहे. यावेळेस मात्र ट्रॅक करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक धर्मेश आहे. केवळ एका धावेने मात्र आता समाधानी व्हावं लागणार आहे. धावांचा विचार केला तर नक्कीच धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 20 धावेंवरती. 5वं षटक आपण शेखरचं बघतोय. कुठेतरी मात्र कमबॅक करावं लागेल, अटॅक करावं लागणार आहे फलंदाजाला. जर एका सुसज्ज स्थितीमध्ये आपल्याला पोहोचायचं असेल, कट करण्याचा प्रयत्न, नक्कीच चेंडू जाईल. डिक्लेअर रिजन वरती नक्की पंच इशारा दर्शवतात. पुन्हा एकदा मात्र केवळ आणि केवळ आपण सिंगल बघतोय. सिंगलने मात्र नक्कीच कुठेतरी सामना पूर्णपणे झुकला जाईल का. येणारे नक्कीच अजूनही 4 चेंडू आपण ओव्हर बघतोय. यावेळेस मात्र फर्निचर डिस्ट्रॉय, योमेस आय विल डेफिनेटली हिट, गडी बाजी जिजे. दरम्यान प्रेक्षकांसाठी रिच टू मनीचे प्रोप्रायटर मिस्टर रोशनजी जैन यांच्याकडून बिर्याणीचे पॅकेट्स अवेलेबल करून दिलेले आहेत. मुबलक प्रमाणात असल्यामुळे कोणी गर्दी करायची नाही. आमचे कमिटी मेंबर्स येतील आणि तिकडे तुम्हाला बिर्याणीचे पॅकेट्स अवेलेबल करून देतील. धन्यवाद. धन्यवाद सर. तर नक्कीच एक वेगळी संकल्पना आपण बघतो. नक्कीच सन्माननीय आदरणीय रोशन जैन सर नक्कीच रिच टू मनीचे सर्व आमच्यासोबत जोडले गेलेत. एक उदार व्यक्तिमत्व काय असताना त्याचं प्रात्यक्षिक मात्र त्यांनी दिलं नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून. नेहमी मात्र त्यांचा हातभार असतो. यावेळेस मात्र चेंडूला ड्रॅग केलंय मिस्टर संदेश. का मला पालघर बॉक्स क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त चांगलं फिल्डर म्हटलं जातं ना, त्याचं प्रात्यक्षिक तो नक्कीच वारंवार मैदानाच्या आतमध्ये देतो. एक चांगलं स्टॉप. यावेळेस मात्र नक्कीच पंचांना प्लेमध्ये आणलं जातं, एक्सरसाइज करण्यात भाग पाडलं जातं. अवंतरच्या रूपामध्ये अजून एक धाव. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न नक्की शेखरचा आहे. यावेळेस मात्र ट्रॅक केलाय. आदित्य चेंडू खाली नक्की सरसावतोय. केवळ एका धावेने मात्र समाधानी व्हावं लागणार नाहीये. यावेळेस मात्र ट्रॅक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू नक्की जाऊन पोहोचेल केवळ सिंगल धावेसाठी. 27 धावा, माफ करा 25 धावा नक्कीच धावफलकावरती आहेत. कुठेतरी मात्र 6 चेंडूत 37 धावांची गरज आहे. मॅच नक्कीच कुठेतरी आपण लांबणीवरती जाताना बघतोय. 6 चेंडू 37 धावांची गरज आहे. मॅच कुठेतरी नक्कीच थोडीशी लांब जाताना आपल्याला दिसते. 6 चेंडूत 37 धावांची गरज आहे. चला स्पीडअप करायचं आहे थोडंसं. कुठेतरी मात्र नक्कीच औपचारिकता नाम मात्र शेष म्हणायला हरकत नाहीये, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये आपल्याला 6चे 6 चेंडू ट्रॅव्हल करणं गरजेचं असतं.
आणि नक्कीच बॉलिंग मार्कवरती ज्याला मात्र चुटकी गोलंदाज म्हणून पालघरमध्ये जास्त प्रसिद्धी मिळाली आहे मिस्टर तुषार बसवत. कारण नक्कीच जसा चेंडू आदतून चेक नक्कीच आदरणीय सन्माननीय प्रशांतजी संखे साहेबांचं आगमन झालं. वेलकम सर, हार्दिक स्वागत असेल. आगतम स्वागतम सुस्वागतम. प्रशांतजी संखे साहेब, आपण पाहतो एक स्पोर्ट्समॅन पाहायला भेटतात ज्यांनी नक्कीच आपल्या भारताचं नाव आपल्या दुनियेच्या नक्कीच नकाशावर आणला. एक सुरेख कराटेपट्टू ज्यांनी नक्कीच कराटेमध्ये पाहायला गेलं तर चायनाच्या अमेरिकेच्या कराटेमॅनला हरवलंय. भारताचं नाव त्यांनी नक्कीच गाजवलंय. प्रशांतजी संखे साहेब या, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. तसं पाहायला गेलं तर चंदन सिंग याचं सुद्धा आगमन असेल त्यांच्याबरोबर. वेलकम चंदन सिंग, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल या रिस्टमनी प्रेझेन्स पालघर बॉक्स प्रीमियर लीग मध्ये. आगतम स्वागतम सुस्वागतम. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सर. तर नक्की जाऊया ऑनगोईंग मॅचकडे. कुठेतरी मात्र केवळ 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. ज्या तुषार आणि नक्कीच दिवेशच्या 50+ पार्टनरशिपचा मात्र कुठेतरी पूर्णपणे समाचार घेता आला नाही. लकी 11 तारापूर संघाला टॅप करण्याचा प्रयत्न आहे जितेशचा, मात्र कुठेतरी आता मात्र उशीर झालाय. कारण चेंडूचा विचार केला, येणारे 2 चेंडू उर्वरित आहेत. चला प्लीज कॅमेरामॅन मुन्ना जयस्वाल कुठेही असतील लगेच ताबा घ्यायचा आहे. सर या प्रशांतजी संखे साहेब, आपण पाहतो एक उत्कृष्ट ॲथलेटिक पाहायला भेटत आहेत. तर त्यांच्याबरोबर चंदन सिंग सुद्धा पाहायला भेटतील. बजरंग दल प्रखंड भविष्य प्रखंडचे अध्यक्ष, त्यांचं आगमन झालंय पालघर बॉक्स प्रीमियर लीग मध्ये. वेलकम, आगतम स्वागतम सुस्वागतम. नक्कीच आपल्यासोबत मान्यवर मंडळी जोडली जाते. तर नक्कीच आता मात्र नक्कीच क्वालिफाय होतोय का संघ. तर नक्कीच तर यारी ग्रुप पालघर संघ मात्र तिसरा संघ ठरतोय जो मात्र नक्कीच PBPL मध्ये सुपर 6 मध्ये क्वालिफाय होतोय. आणि नक्कीच अनेक मान्यवर मंडळी आपल्यासोबत जोडली जाते. प्रत्येक पाहुण्याचं मात्र नक्कीच आपण बघतोय रिस्टी मनी प्रेझेन्स्ड आणि नक्कीच स्ट्रॉंगली सपोर्टेड बाय स्वरा युवा ग्रुप. आणि नक्कीच वी स्पोर्ट मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय मिस्टर आणि नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय सातपाडीचा वंडर बॉय चॉकलेट बॉय. 21 चेंडू. चला ना शेक हँड करायचं प्लीज. शेक हँड केल्याशिवाय मात्र नक्कीच आपण मैदानाचा ताबा सोडायचा नाहीये. ज्याने मात्र नक्कीच 21 चेंडूत 36 धावांची खेळी केली, चौकारांची हॅट्रिक लगावली, तो ठरतोय मात्र मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर दिवेश पाटील. दिवेश पाटील लगेच यायचं विनंती करायच्या मान्यवर प्रशांतजी संखे, चंदन सिंग, रोशन जैन, तुषारजी संखे आपण या. तसंच उपसरपंच पाहायला भेटेल कुंभोली ग्रामपंचायत माजी उपसरपंच त्यांनी सुद्धा यायचंय. कमिटीमध्ये नाना प्लीज गिफ्ट हॅम्पर आणायचे आहेत. नाना रोहन गावड मॅडम मॅच गिफ्ट हॅम्पर प्लीज आणा आमच्यापर्यंत. चला वेलकम रोशनजी जैन या प्लीज. वेलकम सर. आपण पाहतो आमच्या मांडवरीच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत सामनावीरचा